राष्ट्रवादी काँग्रेसमधून कृष्णा भीमा स्थिरीकरण योजनेच्या नावाखाली बाहेर पडलेल्या मोहिते पाटील यांच्यावर राष्ट्रवादीचे माढ्यातील उमेदवार संजय शिंदे यांनी जोरदार टीका केली आहे। स्वतःच्या आणि पुढच्या पिढीच्या स्थिरीकरणासाठी हा प्रवेश असल्याची खिल्ली त्यांनी उडवली आहे। माढा लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संजय शिंदे यांनी आज माढ्यातील रांजणी येथे ओंकारेश्वर मंदिरातून आपल्या प्रचाराचा शुभारंभ केला। यावेळी आमदार बबनराव शिंदे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते। मोहिते पाटील यांनी राष्ट्रवादीमधून भाजपात प्रवेश करताना कृष्णा भीमा स्थिरीकरण योजना राष्ट्रवादीकडून डावलली, या योजनेची चेष्टा केली। ही योजना पूर्ण करण्यासाठी आपण भाजपमध्ये जात आहोत हे कारण सांगितले। या वक्तव्याबाबत बोलताना संजय शिंदे म्हणाले, कृष्णा भीमा स्थिरीकरण योजना ही 2-3 पिढ्या गेली तरी पूर्ण होऊ शकत नाही, कारण 20,000 कोटींचा खर्च यासाठी येणार आहे। मुख्यमंत्र्यांनी सुद्धा यासाठी अनुकूलता दर्शवली नाही। स्वतःचे पुढच्या पिढीचे स्थिरीकरण करण्यासाठी हे भाजपात गेले आहेत। माढा लोकसभा मतदारसंघातील भाजपाचा उमेदवार ठरला नसताना संजय शिंदे यांचा प्रचार आक्रमक पद्धतीने सुरू झाला आहे। मी राष्ट्रवादीमध्ये येत असताना मी कुठल्या माझ्या अडचणीमुळे आलेलो नाहीये। नेतृत्व राष्ट्रवादीतल्या कोणी समोर जाऊन काही दुसऱ्या पक्षामध्ये प्रवेश केलेले असतील, त्यांची कारणं तुम्ही तपासून बघितली तर तुम्हालाही सगळ्या मंडळीला माहित आहे की हे काय जनकल्याणासाठी कोणी गेलंय म्हणून मला वाटत नाही। स्थिरीकरणासारखे काही मुद्दे की जे पिढ्या पुरू शकतील मला सांग। स्थिरीकरणाच्या मुद्द्यावरती नक्की कुणाचं स्थिरीकरण करायचंय, तुमच्या पुढच्या पिढ्याचं स्थिरीकरण करायचंय का या जिल्ह्याचं स्थिरीकरण करायचंय? मला याही गोष्टीचा विचार आपण केला पाहिजे की 20,000 कोटीच्या योजना तुम्ही लोकांना येड्यात काढून या ठिकाणी सांगता। 20-25 TMCचं पाणी त्या सगळ्या प्रकरणामधून आपल्याकडं उद्या भविष्य काळामध्ये मिळू शकेल, पण आजची इथली परिस्थिती बघितली, ज्या पक्षामध्ये जाताना तुम्ही कारण सांगताय की आम्हाला स्थिरीकरणावरती शब्द दिला आणि ते काम पूर्ण करून देतो म्हणून, आता मी 4 वर्ष त्या पक्षाला जवळून बघतोय। ज्या नेतृत्वाने स्थिरीकरणाच्या बाबतीत याच जिल्ह्यामध्ये अनेक वेळा स्टेटमेंट केली की हे होणार नाही म्हणून मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। मी त्या स्टेजवरती होतो, मी सदाभाऊ एका स्टेजवरती होतो, तिथेही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की हे होणार नाही एवढं मोठं।